व्याख्यानमालेच्या 5व्या दिवशी मी गौरी सागरे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांना नम्र विनंती करते की आपले मोबाईल फोन्स कृपया सायलेंट मोडवर ठेवा किंवा बंद ठेवा. आजच्या अभ्यागत डॉक्टर रूपा रेगे नित्सुरे यांना मी विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालावा. आणि त्यानंतर मंचावर स्थानापन्न व्हावे. ज्ञानयोग सहनिवासामधील एक ज्येष्ठ रहिवासी श्री किशोर कोहोजकर यांचं अलीकडेच निधन झालं. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून आपण आजच्या मंचाला त्यांचं नाव दिलेलं आहे. आता मी स्वरा खरे हिला विनंती करते की तिने ध्वजगीत सादर करावं. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली. रामचंद्र लंकेवरती वधूनी रावणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. करीत जय सिकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीका मारी. हिंदू कुश शिखरी चढला जिंकुनी रणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या ह्याची शाली वाहनाने साची. उडविली शकाची शकले समरी त्या क्षणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. हाणिले हुसकिता जेथे होणासे विक्रमादित्ये. हाची घुमवी मंदोसरच्या त्या रणांगणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे. करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. उगवुनी सूड हिंदूचा मदमर्दुनी मुस्लिमांचा. शिवराय रायगडी करीती वीरपूजना ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. ध्वज हाची धरुनी दिल्लीला वीर बाहुभाऊ गेला. मुसलमीन तक्ता फोडी हाणुनी घणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. आंग्ल दैत्य तोची आला सिंधू तो निघाली घाला. बुडविला सिंधू तची त्याही करुणी कंदना ध्वजः उभवूया पुन्हा ध्वज
ध्वजतो लढवूया पुन्हा अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. धन्यवाद स्वरा. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यात सापडलेला भारत देश, अर्थात मिडल इन्कम क्रायसिस इन इंडिया. मध्यम उत्पन्नाचा सापळा ही अशी परिस्थिती आहे जिथे दरडोई उत्पन्नाच्या मध्यम पातळीपर्यंत पोहोचेपर्यंत देश विकसित झालेला आहे, परंतु त्यापुढे देश विकसित होत नाही आणि उच्च उत्पन्न देशाचा दर्जा प्राप्त करत नाही. भारतासमोरच्या या आर्थिक आव्हानाविषयी डॉक्टर रूपा रेगे नित्सुरे आज बोलणार आहेत. त्यांचा अल्प परिचय करून देते. डॉक्टर रूपा रेगे नित्सुरे यांनी पुण्याच्या प्रख्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमी येथून उत्तम यश संपादन करत MA आणि MPhil या पदव्या प्राप्त केल्या. मॅक्रो इकॉनॉमेट्रिक मॉडेलिंग हा त्यांच्या PhD प्रबंधाचा विषय होता. आपल्या 3 दशकांहून अधिक असलेल्या अशा प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये प्रमुख अर्थतज्ज्ञ या भूमिकेतून त्यांनी L&T फायनान्स लिमिटेड, ICICI, बँक ऑफ बरोडा अशा अनेक आस्थापनांच्या शीर्षस्थ व्यवस्थापकांना धोरणात्मक व्यवसाय नियोजन, कोशागार व्यवस्थापन, जोखीम नियोजन यासंबंधी मार्गदर्शन केलं. मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि फिनान्शियल इंटरमिडिएशन या क्षेत्रामध्ये डॉक्टर रूपा रेगे नित्सुरे या तज्ज्ञ मानल्या जातात. मुंबई विद्यापीठ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, चेन्नई येथील शिव नाडर विद्यापीठ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अकॅडमीची शैक्षणिक परिषद अशा अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमधील विविध सल्लागार समितींवर त्या कार्यरत आहेत. डॉक्टर रूपा रेगे नित्सुरे यांनी भारत सरकार तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियुक्त केलेल्या विविध महत्त्वाच्या धोरण निर्धारण समित्यांवरही काम केलेलं आहे. आपण सर्व त्यांना ओळखतो ते त्यांच्या वृत्तपत्रातील लेखनामुळे. अर्थसंकल्प, नवीन आर्थिक धोरणं यांची सुलभ पण अभ्यासपूर्ण मांडणी करणारे त्यांचे लेख हे अतिशय वाचनीय असतात. लोकसत्तामध्ये त्यांनी लिहिलेल्या अर्थविषयक लघुनिबंधांचे वित्तार्थ हे पुस्तक प्रकाशित आहे. आपल्यापैकी अनेक जाणकारांनी ते वाचलेलेही असेल. आता फार वेळ न घेता मी मॅडमना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. जाता जाता एकच सूचना की कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर इथे टाकीजवळ आपले मिलिंद बेडेकर सर बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे पेन आणि कागदही आहेत, तर कृपया आपले प्रश्न त्यांच्याकडे द्यावेत. धन्यवाद. लाल नमस्ते. सर्वप्रथम इतक्या महत्त्वाच्या व्याख्यानमालेसाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी चित्राताई नित्सुरे यांचं मनापासून आभार मानते. ही व्याख्यानमाला किती महत्त्वाची आहे हे मला आधी माहीत होतं, पण आता त्यांनी मला त्याच्या सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत सबंध इतिहास दाखवणारी पुस्तिका दिली आणि त्यातल्या एकेका वक्त्यांची नावं पाहून मला थोडंसं दडपण आल्यासारखं झालंय. पण हा माझ्या नेहमीच्या अभ्यासाचा विषय असल्यामुळे आणि हा जो उपक्रम इतकी वर्ष सातत्याने त्यांनी राबवल्यामुळे इथे येऊन ह्या विषयाला मी न्याय देऊ शकेन असं मला वाटतं. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेकडे आपण पाहिलं तर एकंदर मूड हा फार सकारात्मक आहे आणि त्याच्या पाठी काही ठोस कारणं देखील आहेत. कारण आपण पाहिलं तर गेल्या 4 वर्षात म्हणजे कोविडोत्तर काळात सातत्याने 7% प्रतिवर्ष अशा गतीने आपली आर्थिक वाढ आपल्याला झालेली दिसते. रिझर्व्ह बँकेनी बऱ्यापैकी काबूत महागाईला ठेवलं आहे. कारण जर तुम्ही ह्या दशकातली महागाई पाहिली तर त्याचा दर आता आपल्याला 4 ते 6% दिसतो. त्याच्या आधीच्या दशकात तो दर आपल्याला 14%, 15% इतका पण वाढलेला अनेकदा बघायला मिळालाय. त्या तुलनेत आपल्याला ती महागाई कमी झालेली दिसते. महागाई म्हणजे किमतींच्या वाढीचा दर, किमतींची पातळी नव्हे.
म्हणजे नाहीतर तुम्ही असं म्हणाल की किमती कुठे कमी होत आहेत आणि तुम्ही असं कसं म्हणताय की महागाई कमी झाली नाही. तर लेव्हल आणि रेट ऑफ चेंज ह्या ज्या संज्ञा आपण वापरतो तर त्याची वाढीचा दर कमी झालेला आपल्याला दिसतो. गेली काही वर्ष आपल्याला दिसतंय की खाजगी उद्योजक पुरेसा भांडवली खर्च करत नाहीयेत, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करत नाहीये. पण ती न्यूनता कमी करण्यासाठी सरकारी क्षेत्राकडून भरपूर मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च होतोय. कोविडोत्तर काळात आपल्याला ते दिसून आलंय आणि तो होत असतानाही राजकोषीय तूट म्हणजे ज्याला आपण सामान्य भाषेत फिस्कल डेफिसिट म्हणतो, तर ते सुद्धा आपल्याला मर्यादित म्हणजे ते कमी करताना करण्याचे प्रयत्न दिसतात. आपली जी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत, परदेशी विदेशी चलन निधी, तो सुद्धा अत्यंत निरोगी अवस्थेत आहेत. $680 बिलियन एवढे आपली कधीच पूर्वी नव्हतं. म्हणजे कधी आपल्या रुपयावर जागतिक बाजारपेठेतनं काही हल्ला झाला आणि त्याचं मूल्य जर कमी व्हायला लागलं तर रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा साठा आहे परदेशी चलनाचा, ज्याच्यामुळे ते आपल्या रुपयाला संरक्षण देऊ शकतात. कंपन्या तसंच बँकांच्या ज्याला आपण बॅलन्स शीट्स म्हणतो, ताळेबंद म्हणतो, त्याच्यातही आपल्याला सुधारणा झालेली दिसते. तेव्हा अशी अनेक कारणं देता येतील. नंतर चेन्नई, बँगलोर, हैदराबाद वगैरे ही जी महत्त्वाची IT सेंटर्स आहेत, तिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात टेक स्टार्टअप्स ची वाढ झालेली दिसते, ज्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. आणि मुख्य म्हणजे ही स्टार्टअप्स जागतिक जी उत्पादन व्यवस्था आहे, ज्याला आपण ग्लोबल सप्लाय चेन म्हणतो, तर त्याचाही भाग बनत चालली आहे, जे देशासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. आपल्याला माहिती आहे की भारताच्या GDP मध्ये एकूण उत्पन्नात सगळ्यात जास्त योगदान हे सेवा क्षेत्राचं राहिलेलं आहे. आणि एकेकाळी आपल्याला सेवा क्षेत्र म्हटलं तर फक्त IT आणि ITES किंवा KPO, BPO यासारख्या सेवा दिसायच्या. पण आता अनेक सेवा जशा की लीगल सर्व्हिसेस, प्रोफेशनल सर्व्हिसेस, अकाउंटिंग सर्व्हिसेस, टुरिझम, ट्रॅव्हल अशा अनेक बाबतीत आपण आज त्याची निर्यात करतो आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला दिसतं की भारताची निर्यात गुड्स अँड सर्व्हिसेसची कमी होतीये, तर तेव्हा ह्या नव्याने निर्माण झालेल्या सेवांच्या निर्यातीमुळे आपल्याला तो फटका तितक्या जबरी रीतीने बसलेला नाहीये. तेव्हा ह्या काही नवीन हे आले. आणि ऑफकोर्स डिजिटलायझेशन जे आपण येता जाता सतत ऐकत असतो की ज्याच्यामुळे एकंदरच वितरण, पोच, त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्हनेस, स्पर्धात्मकता हे सगळं वाढलेलं आहे. आणि हे सगळं आपण बघतो, त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपली जी सातत्याने प्रगती होते त्याच्यामुळे लवकरच आपण विकसित देशांच्या मांदियाळीत जाऊन बसू. आणि आपल्याला एकीकडे आर्थिक आणि वित्तीय स्थैर्य जेव्हा वाढतं तेव्हा आपल्या भांडवली बाजारात सुद्धा परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढते, शेअर्सच्या किमती वाढतात, बॉन्ड्सवर चांगले इंटरेस्ट रेट मिळायला लागतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना गुंतवणुकीसाठी नवीन साधनं निर्माण होतात. सो या सगळ्यातनं एक प्रकारची सकारात्मकता वाढलेली आपल्याला दिसते. पण ह्यामुळे आपल्या आर्थिक प्रगतीबाबतच्या अपेक्षा पण वाढायला लागल्या आहेत. भारताच्या पंतप्रधानांचा असा मानस आहे की 2047 सालापर्यंत आपल्या देशाला विकसित देशांच्या मांदियाळीत नेऊन बसवायचं. म्हणजे आज भारताचं एकूण GDP पाहिलं तर ते $3.4 लाख कोटी आहे, म्हणजे ज्याला ट्रिलियन म्हणतात, $3.4 ट्रिलियन एवढं आहे. जर आपल्याला विकसित व्हायचं असेल तर 2047 पर्यंत आपल्याला हे $30 ट्रिलियन पर्यंत वाढवावं लागेल. म्हणजे आता आहे त्याच्या 10 पटीने. म्हणजे ह्याच्यासाठी आपलं जे दरडोई उत्पन्न आहे ते 5 पटीने वाढवावं लागेल. आणि आर्थिक वाढीचा दर प्रत्येक वर्षी 9% एवढा पुढील 25 वर्ष ठेवावा लागेल. आता ही क्षमता किंवा ही कुवत आपल्या देशात आहे का आणि त्यासाठी आपली धोरणं अनुकूल आहेत का, ह्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे.
आता हाच विषय का निवडला, तर ह्या वर्षी जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक यांचा जो रिपोर्ट बाहेर आला आहे तो ह्या विषयावर आहे की त्यांनी जवळजवळ 138 देशांचा जगातील अभ्यास केलाय आणि त्याच्यात त्यांनी हे विधान केलंय की आज जी मध्यम उत्पन्नाच्या रेंजमध्ये असलेले देश आहेत तर ते ह्या मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यात अनेक दशकं अडकून राहणार आहेत. त्याला ते मिडल इन्कम ट्रॅप, इट्स नॉट अ मिडल इन्कम क्रायसिस, इट्स अ मिडल इन्कम ट्रॅप. तर या मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यात अडकून पडणारे. तर बेसिकली हे मध्यम उत्पन्न म्हणजे काय, तर त्याची व्याख्या वर्ल्ड बँकेची अशी आहे की वार्षिक दरडोई उत्पन्न हे $1136 ते $13,845 ह्या रेंजमध्ये ज्यांचं पर कॅपिटा इन्कम आहे ते सगळे मध्यम उत्पन्नाचे देश असं ते डिफाईन करतात. आता भारताचं सध्याचं पर डोई उत्पन्न हे $2,600 एवढंच आहे. म्हणजे ती रेंज तुम्ही पाहिली 1136 ते 13,845, म्हणजे आपण त्याच्यात सुद्धा खालच्या पातळीवरच आहे. आणि जेव्हा जागतिक बँक असं म्हणते की कुठलेच मध्यम उत्पन्नाच्या रेंजमध्ये असलेले देश हे येणाऱ्या काही वर्षात विकसित होऊ शकणार नाहीत किंवा त्या सापळ्यातनं बाहेर पडू शकणार नाहीत, तेव्हा ते विधान त्यांनी फक्त भारतासाठी केलं नाहीये तर एकंदर 108 देशांसाठी केलंय की जे ह्या रेंजमध्ये आहेत. मग त्याच्यात चीन सारखा देश पण येतो जो मध्यम उत्पन्नाच्याच रेंजमध्ये, पण त्याचं पर डोई उत्पन्न, दर डोई उत्पन्न हे $13,000 $14,000 त्या रेंजमध्ये आहे आणि आपलं फक्त $2,600 ही वस्तुस्थिती आहे. आता का असं वर्ल्ड बँक म्हणतेय, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या मध्यम उत्पन्नाच्या देशांमध्ये आपल्याला आर्थिक वाढ अधूनमधून होताना दिसते, जशी आपली गेल्या काही वर्षांमध्ये 60%, 8% झाली. पण ही सातत्याने हा वाढीचा दर या देशांना टिकवून ठेवता येत नाहीये. म्हणजे गेल्या दशकाचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांचा ही ॲव्हरेज या वाढीच्या दराची जी आधी 5-6% होती ती आता 3% जवळ आली आहे सगळ्याच मध्यम उत्पन्नाच्या देशांची. तर हे कशाने होतं, तर काय होतं की जसं आपला देश आता करतोय की जेव्हा आपल्याला आपल्या देशाची झपाट्याने वाढ व्हायला हवी असते तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट्स वाढवतो, गुंतवणूक वाढवतो. जसं सरकार भांडवली खर्च वाढवतो, मग तो इन्फ्रास्ट्रक्चरवर असेल, रस्ते बांधणी, रेल्वेसाठी, सरकारी निरनिराळ्या उद्योगांसाठी वगैरे वगैरे, की त्यांना वाटतं की त्याच्यामुळे अधिक रोजगार निर्माण होईल, खाजगी क्षेत्राला उत्तेजन मिळेल, एक वाढीचा दर वाढेल. पण कसं असतं की आपण भांडवली खर्च वाढवला तर थोड्याफार प्रमाणात वाढ होणं हे अगदीच साहजिक आहे आणि स्वाभाविक आहे. पण ती वाढ वेगळ्या पातळीवर जर न्यायची असेल तर त्यासाठी उत्पादन क्षमता म्हणजे ज्याला आपण प्रॉडक्टिव्हिटी म्हणतो ती वाढावी लागते. नुसता भांडवली खर्च वाढला तर वाढ वाढेल, वाढीचा दर उंचावेल हे एक झालं, पण तो अधिक पटीने उंचावायला हवा असेल तर उत्पादन क्षमता वाढवावी लागते. आणि ती उत्पादन क्षमता वाढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये. आणि हे तंत्रज्ञान बहुतेक वेळा मध्यम उत्पन्नाच्या देशांमध्ये स्वतः निर्माण करण्याची त्यांची क्षमता नसते, त्यामुळे त्यांना ते आयात करावं लागतं. आणि मग आपल्या इथे जी छोटी मोठी इनोव्हेशन्स होतात ज्याला नवप्रवर्तन म्हणतात मराठीत, तर नवप्रवर्तन होतात. तर ह्या म्हणजे पहिल्यांदा गुंतवणूक वाढवा, मग अशा रीतीने तंत्रज्ञान आयात करा की ज्याच्यामुळे त्या गुंतवणुकीची उत्पादन क्षमता वाढेल. आणि मग देशांतर्गत जी छोटी मोठी जे छोट्या कारखान्यांमध्ये MSME मध्ये काम करतात तिथे अनेक इनोव्हेशन्स वगैरे होतात, तर त्यांना बरोबर घेऊन हे तंत्रज्ञान इथे रुजवण्याचा प्रयत्न ज्या ज्या देशांनी केला आहे त्यांना हे जमलेलं आहे की त्यांच्या आर्थिक वाढीचा दर हा सातत्याने वरती राहील हे करणं. तर
हे आज ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे आणि ही सगळ्या देशांमध्ये होतेच असं नाही. आणि आज आपण जर जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर आपल्याला पुष्कळ त्याच्यामध्ये अडचणी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडचे जिओपॉलिटिकल टेन्शन्स, भूराजनीतीचे ताणतणाव वेस्ट एशियामध्ये, इस्रायल आणि इतर देशांमध्ये, पॅलेस्टीन किंवा वेस्ट एशियामधल्या देशांमध्ये असलेले ताणतणाव, किंवा ज्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी, म्हणजे विखंडन जे झालंय, युद्ध जी चालू आहेत, युक्रेन वर्सेस रशिया, चीन आणि अमेरिका, आता ट्रम्प आल्यामुळे पुन्हा चीन विरोधी सगळ्या नवीन नवीन धोरणं काढणं वगैरे, आणि कोविडच्या काळात, कारण कोविड ही अशी महामारी होती की जी गेल्या 100 वर्षात जगाला तोंड द्यावं लागलं नव्हतं अशा महामारीला, अशी होती, म्हणजे 100 वर्षातली एक. त्याच्यामुळे त्यावेळी आपण पाहिलं की सगळी जागतिक अर्थव्यवस्थाच कोमामध्ये गेली होती, सगळं ठप्प झालं होतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना, जनतेला जिवंत ठेवण्यासाठी सुद्धा निरनिराळ्या देशांना खूप मोठ्या प्रमाणात कर्ज उचलावी लागली होती. त्यांच्या केंद्रीय बँकांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा निर्मिती करावी लागली होती, ज्यामुळे जगातील सर्वच देशांचं ऋण खूप वाढलेलं आहे. त्यांचं डेट ज्याला आपण म्हणतो ते प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या सरकारांची अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीची क्षमता आपल्याला मंदावलेली दिसते. सो ह्या सगळ्या अडचणी आहेत अलीकडच्या काळातल्या, ज्याच्यामुळे वर्ल्ड बँकेला असं वाटतं की मध्यम उत्पन्नाच्या रेंजमध्ये आज जे देश आहेत त्यांना जर त्या रेंजमधून बाहेर यायचं असेल तर आज त्यासाठी अनुकूल असं जागतिक अर्थव्यवस्थेतलं वातावरण नाही. तसंही आपण बघायला गेलं म्हणजे जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये हे ताणतणाव नव्हते, त्या काळाचा जरी आपण इतिहास पाहिला तरी आपल्याला असं दिसतं की 25 वर्षांकरता 60% दराने सातत्याने वाढ झालेले देश अख्ख्या जगात पण खूप कमी आहेत. म्हणजे ज्याला आपण नॉर्मल कालखंड म्हणू अशा कालखंडात सुद्धा सातत्याने 25 वर्ष 60% अधिक वाढ होणं हे फार कमी देशांनी अनुभवलेलं आहे. आणि आपलं असं मानस आहे की आजच्या ह्या परिस्थितीत पुढच्या 25 वर्षात आपण सातत्याने 9% वाढलं पाहिजे. म्हणजे मी जस्ट तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह सांगते. तर इतिहास काय दाखवतो, आर्थिक इतिहास काय दाखवतो की जगातील फक्त 13 देशांना हे जमलंय की 25 वर्ष सतत सातत्याने 60% वाढणं. आणि ते सुद्धा कधी झालंय तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, की जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्येच पुनर्बांधणीचं मोठ्या प्रमाणात काम चालू होतं, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो, त्याच्यासाठीचं वातावरण खुलं होतं. त्यामुळे अनेक देशांनी निर्यातीला पोषक पूरक अशी धोरणं राबवली आणि त्याच्यातनं स्वतःचा विकास साधला. पण आज तसं अनुकूल वातावरण कोणालाच नाहीये. आणि जेव्हा होतं तेव्हा सुद्धा अख्ख्या जगात फक्त 13 देशांना हे जमलं आणि त्या 13 देशातले 8-9 देश छोटे देश होते की ज्यांच्यासाठी हे सगळं मॅनेज करणं आणि ह्या अशी धोरणं राबवणं हे तुलनेने सोपं होतं. म्हणजे आता दक्षिण कोरियासारख्या देशाला जे 25 वर्षात साधलं, म्हणजे अक्षरशः अविकसित अशा पातळीपासून विकसित देशांच्या पातळीवर जाऊन पोचणं, ते आता कुठल्याही देशाला पुढच्या 50 वर्षात सुद्धा शक्य होणार नाही असं वर्ल्ड बँकेचा अहवाल सांगतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी ही कारणं दिली आहेत. थोडक्यात भारताची देशांतर्गत परिस्थिती किती सुधारली, आवश्यक त्या आर्थिक सुधारणा घडवून आणण्यात समजा जरी आपण यशस्वी झालो तरी येणाऱ्या 25 वर्षात भारताचे मध्यम उत्पन्नापासून उच्च उत्पन्नापर्यंतचे अवस्थांतर निव्वळ अशक्य आहे असं वर्ल्ड बँकेचा अहवाल सांगतो. पण हे सगळं झालं बहिस्थ म्हणजे एक्सटर्नल क्षेत्रातनं येणाऱ्या आव्हानांबद्दल. पण प्रश्न असा आहे की आपली स्वतःची जी देशांतर्गत धोरणं आहेत त्यांची दिशा आणि आवाका हे तरी योग्य आहे का,
पुरेसा आहे का? आपल्या आर्थिक धोरणात येणाऱ्या 25 वर्षात आपल्या देशाला विकसित देशांच्या मांदियाळीत नेऊन बसवण्याचं सामर्थ्य आहे का, हे आपण तपासून बघूया. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की गुंतवणूक वाढवणं, नंतर त्या गुंतवणुकीची उत्पादन क्षमता वाढवणं, त्यासाठी योग्य प्रमाणात टेक्नॉलॉजी आयात करणं आणि देशामध्ये जे इनोव्हेशन्स वगैरे होतात त्याच्याशी त्याचा मेळ जुळवून आणणं, हे अतिशय आव्हानात्मक असं सगळं इथल्या धोरणकर्त्यांना जमवून आणावं लागतं. आता सर्वप्रथम आपण बघू की आपल्या भारताचं ऋण किती आहे. आपल्या देशाच्या सरकारवर आज ऋणाचा म्हणजे कर्जाचा बोजा किती आहे. जर आज आपण भारताचं एकूण ऋण पाहिलं, म्हणजे फक्त केंद्रीय सरकार नाही तर राज्य सरकार, केंद्रीय सरकार सगळ्याचं मिळून जर आपण पाहिलं, तर आज आपल्या कर्जाचा GDP मधला हिस्सा हा 83 ते 84% एवढा वाढलेला आहे. ह्याचा अर्थ काय, तर सरकारी उत्पन्नाचा खूप मोठा भाग या ऋणावरील व्याज फेडण्यात खर्ची पडतो. साहजिकच तुलनेने कमी वित्त सरकारपाशी गुंतवणूक करण्यासाठी शिल्लक राहतं. आता पैसे म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर पैसे उभारण्यासाठी मग सरकारकडे काय मार्ग राहतात, त्यांना कर वाढवावे लागतात. पण मग एकीकडे कर्जाचाही बोजा आहे, एकीकडे तुम्ही करही वाढवता, मग त्याच्यासाठी अजून कर्ज काढावी लागतात. सरकार जितकं जास्त कर्ज काढतं मार्केटमधून, त्याचा परिणाम काय होतो, कर्जाची किंमत म्हणजे व्याजाचे दर ते वाढायला लागतात. आणि कर आणि व्याजा म्हणजे खाजगी क्षेत्राला नुसते, खाजगी क्षेत्रात तुम्ही आम्ही सगळेच येतो, म्हणजे हाऊसहोल्ड सेक्टर पण येतं, कंपनी सेक्टर पण येतं. ह्या सरकार जे सतत कर्ज काढतंय बाजारातून, त्याच्यामुळे व्याजाचे दर जे वाढलेले राहतात, त्याच्यामुळे ज्यांना गुंतवणूक करायची आहे, ज्या कंपन्यांना, देशी कंपन्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांना अधिक व्याजाचे दर म्हणजे त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली कर्ज महागडी होतात. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यासाठी पुरेसं प्रोत्साहन मिळत नाही. आणि सरकारला पाठिंबा देण्यासाठी, सरकारला कर्ज व्यवस्थापनासाठी पैसे देण्यासाठी करही सतत वाढत राहतात, म्हणजे ज्याच्यातनं पर्चेसिंग पॉवरही कमी होते, सामान्यांची होते आणि उद्योगांची होते. सो असं ते विशेष सर्कल झालेलं आहे. त्याच्यात आपल्या देशात पराकोटीची विषमता आहे. म्हणजे आपण हे सतत म्हणत असतो की काय तुम्ही म्हणता कन्झम्पशन डिमांड कमी झालाय, मॉलमध्ये बघा केवढे फुटप्रिंट्स आहेत, लोक किती खर्च करतायत. तुम्ही जर पाहिलं म्हणजे तुम्ही जर याचा एम्पिरिकल स्टडी केला तर आज भारताची जी टोटल मागणी आहे, जो टोटल डिमांड आहे, तो भारतातले 100 मिलियन म्हणजे 1 कोटी एवढ्या लोकांकडून येतो. आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे, 142 कोटी. इतकी आज आपल्याकडे विषमता आहे. जरी तुम्ही कृषी क्षेत्रासारखं क्षेत्र घेतलं, तिथे तुम्ही पाहिलं तर जे कृषी क्षेत्राचं टोटल जो पुरवठा आहे, जे आउटपुट आहे, ते 4% लोक हे 60% आउटपुट पुरवतात. इतकं आहे. म्हणजे आज तिथेही पाहिलं तर आपल्याला प्रत्यक्ष शेतकरी जे बाजारात माल आणतात त्यांचं प्रमाण आणि त्यांच्या हाताखाली राबणारे मार्जिनल आणि स्मॉल फार्मर्स यांचं प्रमाण कितीतरी त्यांच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे इतकी पराकोटीची विषमता आज भारत देशात आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या देशांनी म्हणजे आपले जे शेजारी देश आहेत, ईस्ट एशियन देश, दक्षिण कोरिया म्हणा, तैवान म्हणा, अगदी चीन म्हणा, की ज्यांनी निर्यात वाढवून स्वतःच GDP वाढवण्याचा प्रयत्न केला, ह्या देशांनी त्यासाठी केलेले, जपान, ह्या देशांनी त्यासाठी केलेले जे प्रयत्न होते ना, त्याची परिणती कशात दिसून येते तर त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरनी, त्यांच्या उत्पादन क्षेत्राने रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास याच्यावर केलेल्या खर्चातनं हे दिसून येतं. कारण त्यांनी बनवलेल्या गोष्टी ह्या जागतिक बाजारपेठेचा भाग बनवायच्या असायच्या आणि त्याचा जर तो भाग बनवायचा असेल तर त्यांना सतत इनोव्हेशन्स करून लोकांच्या मागणीला पूरक असे प्रॉडक्ट्स बनवायचे असायचे. त्याच्यामुळे ते सतत
रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायचे. आज आपल्याला दिसतं की भारतामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचा खर्च हा अख्ख्या जगाच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे. म्हणजे तुम्हाला जर स्टॅटिस्टिक्स सांगायचं झालं तर भारताचा संशोधन आणि विकास यावरील खर्च GDPच्या तुलनेत फक्त 0.65% एवढा आहे. तैवानचा 4% आहे, दक्षिण कोरियाचा जवळजवळ 5% आहे, चीनचा 3% एवढे आहे, ब्राझील सारख्या देशाचा पण जास्त आहे. आणि आपल्या देशात संशोधन आणि विकास याच्यावर खर्च खाजगी क्षेत्र विशेष करतच नाही. ह्याच्यावर मुख्य खर्च सरकारी क्षेत्र करतं आणि ते सुद्धा कशावर करतं? इंडस्ट्रीवर नाही. आपला बहुतेक जो रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचा खर्च आहे तो संरक्षण व सुरक्षा, अंतरिक्षाचा अभ्यास, आण्विक अभ्यास, कृषी क्षेत्र आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स यांच्यावर होतो. प्रत्यक्ष इंडस्ट्रीवर होत नाही. खाजगी क्षेत्रही करत नाही, कारण आपल्याकडे कायमच ज्याला आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणतो आणि आता त्याचं नवं नाव आहे आत्मनिर्भरता. म्हणजे तुम्ही स्वतःच्याच साठी गोष्टी तयार करा, इतर देशातनं अधिक चांगल्या गोष्टी आल्या तर त्याच्यावर इतके कर लावा की त्या महागड्या होतील आणि तुमच्या प्रॉडक्ट्सना संरक्षण देईल. ही जी सगळी धोरणं आहेत ह्याच्यातनं आपण आपल्या देशातल्या उद्योगांना स्पर्धात्मक बनवण्यापासून वंचित केलेलं आहे. आणि आपल्याला ते दिसतं. म्हणजे जसं आरक्षणामुळे किंवा ह्याच्यामुळे आपण लोकांना मदत नाही करत आहोत, तर उलट आपण त्यांची व्हल्नरेबिलिटी वाढवतोय, त्यांना जास्त दुबळं करतोय. तसंच काहीसं उद्योगांच्याही बाबतीत झालेलं आहे. तुम्ही जोपर्यंत त्यांना खऱ्या स्पर्धेसाठी तयार करत नाही आणि त्यासाठी तुम्ही त्यांना कुठलंही संरक्षण न देता त्यांनी स्वतः इनोव्हेशन्स करून, त्यांनी स्वतः तंत्रज्ञानाचा व्यवस्थित वापर करून आपली स्पर्धात्मकता वाढवावी यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत आपल्याला आपले उद्योग हे त्या गतीने वाढताना दिसणार नाहीत. आणि आज त्याची परिणिती कशात दिसते? आज आपल्या कृषी क्षेत्रात ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत किंवा जे सरप्लस लेबर आहे, इतर देशात कसं होतं, 3 स्टेजेस असतात. कृषी क्षेत्रातलं सरप्लस लेबर हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतं, इंडस्ट्रीमध्ये येतं आणि मग सर्व्हिसेसमध्ये जातं. आपल्याकडे आपल्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आपण एवढी लोक घेऊ शकलो नाही, कारण आपले उद्योग त्या गतीने वाढलेच नाही. त्यामुळे काय होतंय की आपल्याकडचे सरप्लस लेबर, ॲग्रिकल्चर मधला जो मजूर वर्ग आहे ज्यांना तिथे रोजगार मिळत नाहीये, तो सेवा क्षेत्रातच सरळपणे जातोय, तो उद्योगात जात नाहीये. आता सेवा क्षेत्र हे इतकं लेबर इंटेन्सिव्ह नाहीये, इतकं श्रमांचा वापर करत नाही जितकं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करतो आणि त्यामुळे आपल्या देशात पुरेशा प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली नाहीये. आणि दुसरी महत्वाची अशी गोष्ट आहे की नुसतीच रोजगार निर्मिती झाली नाही असं नाही, तर उत्तम दर्जाची रोजगार निर्मिती झालेली नाहीये. आणि ह्याचा परिणाम आपल्या उद्योग आणि सेवा यांच्या उत्पादन क्षमतेवर झाला आहे. पण याच्यामुळे आर्थिक असमानता, जी विषमता मी मगाशी सांगितली, ती पण खूप वाढली. तर इथे मला तुम्हाला इतर ईस्ट एशियन देशांचं उदाहरण द्यायला आवडेल की ज्यांनी ही आर्थिक प्रगती साधली आणि स्वतःला त्या सापळ्यातनं बाहेर काढलं. आता कुठे आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत? तर हे जे देश आहेत ज्यांचं मी मगाशी नाव घेतलं, दक्षिण कोरिया असो, तैवान असो, सिंगापूर असो, जपान असो, अगदी चीन असो, या सगळ्या देशांना सुद्धा त्यांच्या विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यावर त्यांच्याकडे सुद्धा तरुण माणसांचं प्रमाण खूप होतं. आणि ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, जे आज आपल्याकडे आहे, की आपण काय म्हणतो, लोकांपुढे आपल्याला जेव्हा बढाई मारायची असते, आपले लोक जेव्हा परदेशात जातात आणि म्हणतात की आज भारताचं सामर्थ्य कशात आहे, तर इथल्या तरुणाईमध्ये आहे. हे जेव्हा त्यांच्याकडे तसं वातावरण होतं तेव्हा या देशांनी काय केलं, त्यांच्या आर्थिक सुधारणांचा सगळ्यात जास्त भर हा सार्वत्रिक शिक्षण, युनिव्हर्सल एज्युकेशन आणि प्राथमिक आरोग्य सेवा, प्रायमरी हेल्थ केअर यावर राहिला होता. आता हे जे इकॉनॉमिक मॉडेल होतं त्याला प्रोडक्टिव्हिस्ट वेलफेअर कॅपिटलिझम
या नावाने ओळखलं गेलं, म्हणजे उत्पादक कल्याणकारी भांडवलशाही. आता या मॉडेलमध्ये हे सार्वत्रिक शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवण्यात सगळ्यात जास्त योगदान हे सरकारी क्षेत्राचं राहिलंय. या सर्व देशांमध्ये स्टेट सेक्टर हॅज प्लेड अ मेजर रोल इन प्रोव्हाइडिंग युनिव्हर्सल एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस. त्यांनी ही दोन क्षेत्र खाजगी उद्योगांना दिली नाहीत, तिथे सरकारी क्षेत्र ठामपणे राहिलं. आणि त्यामुळे काय झालं, त्यांनी सगळा भर ह्या खर्चांवर दिल्यामुळे आपल्याकडे जी अनेक ज्या काय म्हणतात त्याला रेवडी अर्थसहाय्य असतं किंवा लाडकी बहीण अमुक डमुक इतर प्रकारचं अर्थसहाय्य, त्यांच्याकडे अनुदान वगैरे काही विशेष नाहीये. जो काही सरकारचा खर्च आहे तो प्रामुख्याने ह्या दोन क्षेत्रांवर आहे, सार्वत्रिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य सेवा. आणि सार्वत्रिक शिक्षण म्हणजे अगदी प्रायमरी एज्युकेशन पासून नुसत्या वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट्स निर्माण करणं, IIT किंवा IIM सारख्या, त्यांनी सबंध समाजाचा फायदा होत नाही. सबंध समाजाला जर वर न्यायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन ह्याच्यावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. आता त्यांनी विचार कसा केला की त्या काळात या देशांमध्ये तरुण लोकांचं प्रमाण अधिक होतं आणि आर्थिक प्रगतीसाठी सुशिक्षित, प्रशिक्षित आणि निरोगी असे कर्मचारी बनवण्यास त्यांनी प्राधान्य दिलं, जे आपल्या देशाने दिलं नाही. आणि त्यामुळेच आपल्याकडे आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड हा आज डेमोग्राफिक डिझास्टर झालाय. मला हे सांगायला खूप वाईट वाटतं, पण आपण कशालाही आज एम्प्लॉयमेंट म्हणतो. अल्पवयीन मुलं ती स्विगी आणि झोमॅटोची पॅकेजेस घेऊन, ज्यांना अजून लायसन्सची पण परवानगी मिळाली नाही पाहिजे, ती येऊन आपल्याला सर्व्हिस देतात. तेव्हा आपण म्हणतो कुठे दिसते अनएम्प्लॉयमेंट, ही तर सगळी ही खरी एम्प्लॉयमेंट आहे का या इतक्या लहान वय, आणि ती सातत्याने त्यांच्यासाठी टिकणार आहे का, हे सगळं आपण बघायला पाहिजे. आपल्याकडे कामाला येणाऱ्या मदतनीस किंवा आपण बघतो की कोविडच्या काळात इतके मायग्रंट वर्कर्स ते का सगळे सोडून गेले शहरं, कारण कुठलीही आपत्ती आली तर त्यांना संरक्षण देणारं असं कुठलंही सामाजिक सुरक्षा जाळं आज आपण निर्माण केलेलं नाही, आणि ही आपली शोकांतिका आहे. आता हे खरं आहे की लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण अधिक असणं म्हणजे 27% आसपास हे भारताच्या फायद्याचं आहे. पण आज बहुसंख्य भारतीय तरुण बेरोजगार आहेत, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. भारतातील एकूण बेरोजगार लोकात तरुणांचं प्रमाण 83% एवढं आहे. 83% तरुण आज भारतात बेरोजगार आहेत. आणि मगाशी मी म्हटलं तसं भारतात अस्तित्वात असलेलं सामाजिक सुरक्षा जाल हे जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत सुसंगत असं नाहीये. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, आम्ही 2047 सालापर्यंत विकसित देशात जाऊ. इथे आपण साधं एक सोशल सेफ्टी नेट जे तयार केलं जातं कुठल्याही विकासाच्या टप्प्यावर पुढे जाण्याची आकांक्षा असलेल्या देशाकडून, ते आपण करू शकलो नाही. आपल्याकडे एकूण कामगार वर्गातील 90% कामगार हे अनौपचारिक क्षेत्रातनं येतात, अनऑर्गनाइज सेक्टरमधून येतात, ज्यांच्यासाठी कुठलीही आज सामाजिक किंवा वित्तीय सुरक्षा दिसत नाही. त्यामुळे काय होतं, कुठलंही अरिष्ट आलं की ते लगेच दारिद्र्य रेषेखाली फेकले जातात. आणि हे आपण कोविड महामारीच्या काळात बघितलंय. आता काय झालं या सगळ्याचा परिणाम, सतत वाढणाऱ्या बेरोजगारीमुळे आणि बळावलेल्या आर्थिक विषमतेमुळे आपल्या हाऊसहोल्ड सेक्टरचे जे सेव्हिंग्ज रेट आहे, हाऊसहोल्ड सेक्टरचा जो बचत दर आहे त्याने 50 वर्षातला नीचांक गाठला आहे. म्हणजे जो आपला सेव्हिंग्ज रेट हाऊसहोल्ड सेक्टरचा फायनान्शियल सेव्हिंग्ज रेट हा 15% 16% असायचा, तो आज 5%वर आला आहे. आज तरुणांमध्ये, अगदी चांगल्या सुस्थितीतल्या तरुणांमध्ये सुद्धा कर्ज काढून सण साजरी करण्याची वृत्ती वाढते. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचं स्टॅटिस्टिक्स काय दाखवतं की आपला बचत दर कमी होतोय, पण लोकांचा इंडेटेडनेस, कर्जबाजारीपणा हा वाढत चाललाय आणि त्याच्यात तरुणांचं प्रमाण खूप
जास्त आहे. आता जेव्हा चीनमध्ये आर्थिक मंदी सुरू झाली तेव्हा चीनमध्ये जाणारं परदेशी भांडवलांचे प्रवाह आपल्या देशाकडे वळतील असं आपल्याला वाटलं होतं. म्हणजे ज्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आज चीनमध्ये गुंतवणूक करतायत त्या भारतामध्ये करायला लागतील अशी आशा निर्माण झाली होती. पण कसं काय, आपण जर हल्लीच्या वर्षातलं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर इथे अधिक गुंतवणूक येण्याच्या ऐवजी 43% गुंतवणूक कमी झाली आहे. म्हणजे शेअर मधली आणि फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स मधली गुंतवणूक वाढणं म्हणजे उद्योगातली गुंतवणूक वाढणं नव्हे, कारण ते तो एक प्रकारचा सट्टा बाजार आहे. परंतु जेव्हा कंपन्या थेट येऊन इथल्या मशिनरी आणि इक्विपमेंटमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा त्याच्यातनं इथले उद्योग विकसित होतात, एम्प्लॉयमेंट जनरेट होते. तर ती जी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती गेल्या काही वर्षात 43-45% कमी झालेली आहे. आणि यामागची जी कारणं दिली जातात त्यात हे उघडपणे म्हटलं जातं की चीनच्या तुलनेत भारतातील कामगार किती स्वस्तात उपलब्ध असले तरी शिक्षण आणि कौशल्यामध्ये ते यथातथाच असतात. हा फीडबॅक आज MNCs देत आहेत भारतातल्या कर्मचाऱ्यांबद्दल. त्यात चीनमधले रस्ते, बंदरे वगैरे पायाभूत सुविधा इतक्या उत्तम आहेत की उत्पादन तसंच दळणवळणाच्या तिथल्या ज्या व्यवस्था आहेत त्या अधिक फायदेशीर ठरलेल्या आहेत. त्यात आपण आत्मनिर्भरता, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन याच्या अट्टाहासापोटी आंतरराष्ट्रीय व्यापारावर एवढे निर्बंध घालून ठेवले आहेत की आपल्या देशातील अनेक उत्पादनं त्यामुळे महागडी बनली आहेत. आता याचं एक साधं उदाहरण सांगते. आपल्याकडे कसं मीडिया रिपोर्ट करतो, ऑक्टोबरमध्ये भारताचे एक्सपोर्ट 17% वाढले. पण हे ते लिहित नाहीत की भारताच्या एक्सपोर्टची इम्पोर्ट इंटेन्सिटी पण खूप जास्त असते, त्यामुळे एक्सपोर्ट वाढले तर इम्पोर्ट्स पण खूप वाढतात. भारताचं ट्रेड डेफिसिट त्याच महिन्यात $20 बिलियन पासून $28 बिलियन एवढं वाढलं. म्हणजे असं नाहीये की आपल्याला त्याचा फायदा झालाय, उलट आपल्याला आपण जे कर बीर लादलेले आहेत या सगळ्या लोकांवर आपल्या उद्योगांना संरक्षण म्हणून ते उलट उद्योगांच्या विरोधातच जात आहेत, कारण त्याच्यामुळे उद्योगांची स्पर्धात्मकता पुरेशा प्रमाणात वाढत नाहीये. भ्रष्टाचाराबद्दल तर काही बोलायलाच नको. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल करप्शन परसेप्शन इंडेक्स रँकिंग नुसार आपल्या देशातील भ्रष्टाचाराचं प्रमाण चीनच्या तुलनेत सुद्धा कितीतरी आता अधिक वाढलेला आहे. म्हणजे चीनला एकेकाळी हा हायेस्ट रँक होता, पण आपण विषमतेमध्ये आणि भ्रष्टाचारात आता चीनच्या पुढे गेलो. तसंच आर्थिक स्वातंत्र्याचा जो निर्देशांक आहे ज्याच्यात भारताची गुणसंख्या फक्त 52 एवढी आहे, त्यामुळे भारताचा आर्थिक स्वातंत्र्यामधील क्रमांक हा एकूण जगात 126वा आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त प्रोड्यूस आणि कन्झ्युम करायचं स्वातंत्र्य नाही, त्याच्यात पुष्कळ गोष्टींचा विचार केला जातो, जसा मालमत्ता अधिकार, प्रॉपर्टी राईट्स, सरकारी क्षेत्राचा सच्चेपणा, इंटिग्रिटी ऑफ गव्हर्नमेंट, न्याय व्यवस्थेची परिणामकारकता, इफेक्टिव्हनेस ऑफ ज्युडिशियल सिस्टीम, कर किती प्रमाणात लादले जात आहेत, आपल्या फिस्कल सेक्टरचं आरोग्य काय आहे, उद्योगांना गुंतवणुकीचं किती स्वातंत्र्य आहे, व्यापाराचं किती स्वातंत्र्य आहे, चलनविषयक किती स्वातंत्र्य आहे, अशा अनेक बाबी या निर्देशांकात असतात. आता ज्या देशांचे गुण आर्थिक स्वातंत्र्याच्या निर्देशांकात अधिक असतात त्या देशांमध्ये आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती तसंच उत्पन्न वितरण अधिक निरोगी पद्धतीने होताना दिसून आलं आहे. सो ही सांख्यिकी जी आहे जी जागतिक पातळीवर अभ्यासली गेली आहे त्याच्यात भारताचं आपण जर ते वापरून मूल्यमापन केलं तर फारसं काय म्हणायचं, फारसं सकारात्मक असं चित्र त्याच्यातनं निर्माण होत नाही. अजून एक महत्वाची बाब म्हणजे भारताचं कृषी क्षेत्र. या क्षेत्रावर अजूनही 2/3 भारतीय लोक अर्थार्जनासाठी अवलंबून आहेत. पण हे क्षेत्र सुद्धा लो प्रोडक्टिव्हिटी, आटत चाललेले पाण्याचे साठे, अत्यंत इनसफिशियंट असं इरिगेशन फ्रेमवर्क, खतं आणि पेस्टिसाइड्स यांच्या वापरातला असमतोल, ह्याचं कारण अनेक गोष्टींवर अकारण दिलेल्या सबसिडीज, युरियासारखं खत सबसिडाइज्ड असल्यामुळे सगळे शेतकरी जास्त तेच वापरतात, मग इतर
नायट्रोजिनस किंवा फॉस्फेटिक खतांचं किंवा ऑर्गॅनिक खतांचं वापर कमी होतो, ज्याच्यातनं जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. हे विषय पुन्हा पुन्हा लिहून येतं, पुन्हा पुन्हा होतं. पण हे सगळं, ह्या सगळ्या समस्यांनी आपलं कृषी क्षेत्र गाजलेलं आहे. त्यात हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, यामुळे ओले व सुके दुष्काळ, चक्रीवादळं, अतिउष्णतेच्या रेंगाळणाऱ्या लाटा, गेल्या वर्षी आपण पाहिलं हीटवेव्ह, ज्याच्यामुळे अतिशय चांगलं रबी क्रॉप होऊन सुद्धा आपल्याला आउटपुट मिळालं नाही, कारण ते हीटवेव्ह कितीतरी महिने चाललेल्या होत्या. त्याच्यात कृषी क्षेत्रातलं अपुरं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तुमचे रस्ते, कोठारे, शीतगृह, वित्त, मार्केटिंग यांचं अपुरं प्रमाण, त्यामुळे ह्याच्यात नवीन गुंतवणूक होत नाहीये. सगळ्यांना शहरातनं बाहेर यायचंय आणि सगळ्यांना सेवा क्षेत्रात जायचंय. तर जिथे उद्योग वाढत नाहीये तिथे सेवा क्षेत्र किती लोकांसाठी रोजगार निर्माण करणार. त्यात प्रत्येक नव्या पिढीमुळे भूविखंडन होतं, लँड फ्रॅगमेंटेशन, कारण तुम्ही मुलांना ते वाटून देतात, त्याच्यामुळे त्याचं साईज इकॉनॉमिक राहत नाही. मग ट्रॅक्टर सारखी हे तुम्ही वापरू शकत नाही नांगरणीसाठी. अल्पभूधारकांचं सतत वाढणारं प्रमाण, या सगळ्यामुळे कृषी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी झालेली आहे. जवळपास 1 दशकासाठी कुंठित झालेले ग्रामीण मजुरीचे दर आणि पेरणीचा हंगाम सोडला तर उर्वरित काळात वाढणारी बेरोजगारी याचा ग्रामीण भागातील लोकांच्या मागणीवर विपरीत परिणाम झालेला आपण बघतो. जे तुमचे हिंदुस्तान लिव्हर, डाबर वगैरे कंपन्यांचे रिझल्ट येतात तेव्हा ते सांगतात पुढच्या क्वार्टरला नक्की मागणी वाढेल, त्याच्या पुढच्या क्वार्टरला नक्की मागणी वाढेल. पण कोविड पासून आपण बघत आलोय की म्हणाव्या त्या प्रमाणात आणि तशी ग्रामीण भागातनं येणारी मागणी वाढलेली नाहीये. सो हे सगळं विश्लेषण भारताचा उच्च उत्पन्न गटात दाखल होण्याचा प्रवास हा किती बिकट असणार आहे यावर जोड टाकतो. सर्वप्रथम आपल्याला आपली औद्योगिक व आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणं अशा पद्धतीने आखावी व राबवावी लागतील की ज्यामुळे आपल्या देशांतर्गत रोजगार व निर्यात वाढू शकतील. निर्यातीचा भर देखील श्रमांचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या उत्पादन प्रक्रियांवर ठेवला गेला पाहिजे. आज ती पण भीती आहे, कारण AI, ML वगैरे यांच्या ॲप्लिकेशन्समुळे उलट तुम्ही पाहिलं तर सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आज कितीतरी लोकांना काढून टाकण्यात येतं, बँकिंगमध्ये असो, NBFCs मध्ये असो. कारण जी कामं पूर्वी करण्यासाठी माणसं लागत होती ती मशीन्समुळे इतकी झपाट्याने होतात की कॉस्ट एफिशियन्सीचं प्रिन्सिपल घेऊन जर कंपन्यांनी सेवा क्षेत्रातल्या कामं करायची ठरवली तर आहे तो प्रश्न अजूनच उग्र बनणार आहे. त्यामुळे सरकारी क्षेत्राने खर्च करताना सर्वाधिक प्राधान्य सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य सेवेस दिलं पाहिजे. कृषी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रापुढची नवीन आव्हाने म्हणजे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ इत्यादी लक्षात ठेवून कृषी क्षेत्र अधिक स्मार्ट आणि लवचिक बनवण्यासाठी आपण जास्त प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. आता इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार गरिबांना फुकटामध्ये फूड ग्रेन्स देतं. आता ह्याचा परिणाम किती आहे, ह्याचं प्रपोर्शन किती आहे माहितीये का, ह्याचं प्रमाण किती आहे माहितीये का, 57% प्रजेला आज आपण फ्री फूड ग्रेन्स देतो. एकीकडे आपण काय घोषणा करतो की आपल्याकडचं दारिद्र्य कमी होत चाललंय. आज एक्स्ट्रीमली पुअर म्हणजे जी खरी दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांचं प्रमाण 15% एवढं आहे. मग त्यांना तुम्ही फ्री फूड ग्रेन्स द्या आणि त्याच्यावरच्या लोकांना ज्या तुमच्या किमान आधारभूत किमती आहेत, मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, त्याच्या निम्म्या किमतीला द्या. तसंच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आजची आपली एफिशियंट आहे का, त्याच्यात किती लिकेजेस आहे, किती भ्रष्टाचार आहे. आज जर डायरेक्ट कॅश बेनिफिट ट्रान्सफर होऊ शकते, अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे घालण्याची सोय आहे, तर त्याच्यावर तुम्ही भर द्या. पण अजून ते होत नाहीये सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि त्याच्यामुळे कृषी क्षेत्रात इन्व्हेस्ट करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा नाहीये. त्यामुळे ही धोरणं सुद्धा अधिक वास्तववादी पद्धतीने आणि लवचिकपणे जर राबवली गेली तर कृषी क्षेत्राचा रिझिलियन्स वाढवण्यासाठी, त्याला स्मार्ट करण्यासाठी ज्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे ती सरकार करू शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की आपली एकूण धोरणं तसंच उद्योग वाढ, रोजगार वाढ, निर्यात वाढ, कृषी उत्पादकता हे जे मुद्दे मी आता तुमच्या पुढे ज्याची चर्चा केली त्यांच्या आड येणारी संस्थात्मक रचना
यांच्यात आवश्यक ते बदल घडवून आणत नाही तोपर्यंत आपला देश मध्यम उत्पन्नाच्या निम्न पातळीवर अडकलेला राहणार, यात काहीच शंका नाही. आपल्याला ह्या बाबतीत इतर पूर्व आशियाई देशांकडून पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आवाज ऐकू येतो ना? धन्यवाद मॅडम. श्रोते हो, नमस्कार. संस्कार व्याख्यानमालेचं हे 48वं वर्ष आहे. त्यातील 5वं पुष्प आज गुंफलं गेलं. आजच्या सत्रात आपल्याला ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर रूपा रेगे नित्सुरे मॅडम आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेले आहेत. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूया. तत्पूर्वी जर कोणाला प्रश्नोत्तरासाठी बेडेकर काकांच्याकडं जर कोणाला द्यायचे असतील तर तुम्ही अवश्य द्या. हां, आणि ह्याचं उत्तर प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील उत्पादनांना चालना देण्यासाठी मायक्रो क्रेडिट्स उपयोगी ठरतील का? त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात बेरोजगारी कमी होईल का? आता तत्वतः बघितलं तर नक्कीच मायक्रो क्रेडिट्स नक्कीच उपयोगी आहेत आणि त्याच्यामुळे बेरोजगारी कमी व्हायला मदत होईल. पण आज मायक्रो फायनान्स सेक्टरमधला जर आपण परफॉर्मन्स पाहिला, जी आजची परिस्थिती पाहिली तर काय दिसतं की अतिशय कमी राज्यांमध्ये म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कलकत्ता ह्याच्यामध्ये मायक्रो क्रेडिटचं प्रमाण अवाच्या सवा वाढलंय आणि त्याच्यामध्ये कर्ज वसुली पुरेशा प्रमाणात होत नाहीये. बँकांनी, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सने कमालीच्या जोखिमा घेऊन धोके पत्करूनही कर्ज दिली आहेत आणि त्यामुळे तिथल्या ग्रामीण भागात असं झालंय की एका बँकेचं कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेचं कर्ज घ्यायचं आणि ज्याला एव्हर ग्रीनिंग ऑफ लोन्स म्हणतो तो प्रकार खूप सुरू झाला आहे. आणि मी मगाशी माझ्या व्याख्यानात म्हटलं तसं ज्याच्यामुळे रुरल कॅश फ्लोज, शेतकरी किंवा ग्रामीण भागातल्या लोकांची उत्पन्न वाढण्यासाठी जे इतर भाग असतात, कारण ग्रामीण भागामध्ये काही फक्त कृषी क्षेत्र नाही, तिथे कृषी क्षेत्रा व्यतिरिक्त पण इतर उद्योग आहेत जे रोजगार निर्मिती करू शकतात. पण आपण जर बघितलं तर उद्योगांनाच पुरेसं प्रोत्साहन न दिल्यामुळे ग्रामीण भागातील हे इतर उद्योग पण मंदावलेले आहेत. त्याच्यामुळे कृषी क्षेत्रा व्यतिरिक्त जे इतर उत्पन्नाचे ओघ आहेत ते सुद्धा मंदावलेले आहेत. त्यामुळे आज अनेक ग्रामीण भागातले लोक हे बँकांकडून कर्ज घेतात क्रॉपसाठी म्हणून, पिकांसाठी म्हणून, पण ते त्याचा खर्च ह्या स्वतःच्या कन्झम्पशनसाठी करतात. अगदी सत्यनारायणाची पूजा, घरातले विवाह करण्यासाठी करतात आणि ह्या सगळ्यातनं ह्या क्षेत्रातले धोके प्रचंड बळावलेत. आणि सध्या रिझर्व्ह बँक ही प्रत्येक आर्थिक धोरणाच्या वेळी, प्रत्येक मौद्रिक धोरणाच्या वेळी ह्याबद्दलची वॉर्निंग देते की हे ओव्हर हिटिंग होतंय. त्यामुळे कसं आहे की मायक्रो फायनान्सचं जे क्षेत्र आहे ते अतिशय उत्तम रीतीने जर त्याचं रेग्युलेशन झालं नाही, त्याचं नियंत्रण झालं नाही तर त्याच्यातनं धोके खूप खूप वाढू शकतात. त्यामुळे त्याचा इतर राज्यांमध्ये प्रसार होणं आणि त्यापूर्वी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनने तिथल्या लोकल जॉग्रफीचा व्यवस्थित अभ्यास करून तिथे आपला प्रसार वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण वरकरणी म्हणू शकतो की हे उपयुक्त आहे, पण प्रत्यक्ष त्याची राबवणी जर बघितली तर त्याच्यात पुष्कळ अडचणी आहे. थँक्यू. आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया संयोजकांच्याकडे द्यावेत. तोपर्यंत माझा प्रश्न विचारतो, प्लीज अँसरस.
आत्ताच आपण म्हटलात की शेतीवरती साधारणपणे 2/3 लोक अवलंबून आहेत भारतातले. दुसरी गोष्ट असं आहे की साधारणपणे GDPचा 20% जे पार्ट आहे तो शेतीकडून येतो साधारणपणे. 14 ठीक आहे मानू. साधारणपणे जर समजा 2/3 लोक आहेत, आपण असं मानूया की शेतीला आपण उत्पादकता म्हणून बघतोय. माझं असं म्हणणं आहे की शेती हे सेल्फ रिहॅबिलिटेशनसाठी जर वापरत असतील तर मग तुम्ही त्याची उत्पादनता म्हणून का शोधता? फॉर एक्झाम्पल शुगर केन आपण इंडस्ट्री म्हणून बघतोय, पण त्याऐवजी मी असं म्हणतो की एखादा असा शेतकरी आहे किंवा एखादा असा पर्सन आहे की जो शेती त्याच्या सेल्फ जगण्यासाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल बदलापूरमध्ये ना डॉक्टर राजेंद्र भट म्हणून राहतात, तर त्यांच्याकडे शेती साधारणपणे 4 एकरच आहे, फार नाही आहे. पण आत्ता जे ते इन्कम मिळवत आहेत ते स्वतःच्या सेल्फ त्यांना जे लागतं रोजचं इन्कम किंवा वर्षासाठी, त्यासाठी त्यांना ते सेल्फ सफाईचं आहे. मग ते तुम्ही उत्पादन क्षमतेमध्ये कुठंच येणार नाही आहे ना, की तुम्ही GDP मध्ये मोजणार आहे ना, की तुम्ही असं म्हणू शकणार आहे की बघा बाबा शेतीची वाढ होत नाही आहे. मग ह्याचा संबंध तुम्ही कसा लावणार? तुम्ही असं म्हणणार का की आपलं मग त्यानुसार उत्पादकता कमी होते, रोजगार क्षमता कमी होते? गरज नाही आहे तशी. इव्हन कमी असलेल्या शेतीमध्ये सुद्धा जर तुम्ही विशिष्ट पद्धतीनं शेती करत, मी असं म्हणत नाही की सेंद्रिय शेती, मी नैसर्गिक शेती म्हणते. देयर इज अ डिफरन्स बिटवीन ऑर्गॅनिक अँड नॅचरल. तर मग तुम्ही त्याचा संबंध कसा लावणार उत्पादक क्षमतेशी किंवा GDPच्या संदर्भात? ही जी उदाहरणं देत आहेत ते अनेक तुम्ही जी उदाहरणं देत आहेत ते अनेक्डोट्स आहेत. अशी किती माणसं आहेत की जी फक्त स्वतःपुरतं पिकवून आज ग्रामीण भागात राहत आहेत. शेवटी कुठल्याही देशाला ॲग्रिकल्चरल सरप्लस हा सगळ्या प्रजेला पुरण्यासाठी करावा लागतो. आपल्या देशात कसं झालं की जेव्हा आपण स्वतःला हवं ते पुरेशा प्रमाणात पिकवत नव्हतो आणि तेव्हा आपल्याला परदेशी ह्याच्यावर अवलंबून राहावं लागायचं, आणि ती मुख्यतः ग्रीन रिव्होल्युशन नंतर आपण गहू तांदूळ वगैरेंची पिकं खूप वाढवली. आता आज परिस्थिती अशी आहे की ह्यांचे आपल्याकडे खूप मोठे साठे आहेत, इतके साठे आहेत की ते कोठारांमध्ये सडून जात आहेत. म्हणून आपण आज ते फ्री फूड ग्रेन वगैरे सगळं करू शकतो, कारण ते तेवढं आहे. पण आज पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा वगैरे ह्या ॲग्रेरियन स्टेट्समधल्या शेतकऱ्यांना त्याच्यापासून दुसरीकडे फिरकायचंच नाहीये. पण देशामध्ये आज कुठल्या गोष्टींचे शॉर्टेजेस आहेत किंवा तुटवडे आहेत, तर डाळींचे आहेत, खाद्यतेलांचे आहेत, ज्याच्यासाठी अजूनही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करावं लागतात आणि त्याचा नॅशनल एक्सचेकरवर भार पडतो. त्याच्यामुळे कसं आहे की आपण आपली आर्थिक कृषी धोरणं ही गरजेनुसार जी बदलायला हवी ती बदललेली नाहीयेत. आता कृषी क्षेत्राची तुम्ही म्हणता तशी त्याचं GDP मधलं त्याचं शेअर हा विशेष वाढला नाही, पण मॅन्युफॅक्चरिंगचा पण GDP मधला वाढला नाही. म्हणजे मला हा प्रॉब्लेम नाहीये, कृषी क्षेत्रातला तुम्ही म्हणता तसा कमी आला, पण त्याच्याबरोबर मॅन्युफॅक्चरिंग मधलाही खूप वाढला आणि सर्व्हिसेस मधला थोडा कमी झाला. तर त्याच्यातनं जास्त सस्टेनेबल पिक्चर येऊ शकतं, जे ह्या इतर देशांमध्ये आपल्याला दिसून येतं. मान्य, मी त्याविषयी मला म्हणायचंच नाही. माझा हा प्रश्न वेगळा आहे. मी काय म्हणतोय की माझी शेती मी माझ्या संकल्पनेनुसार, माझ्या इकॉनॉमीनुसार, माझ्या कस्टम्सनुसार, आत्तापर्यंत झालेल्या कस्टम्सनुसार मी करतोय. मग तुम्ही माझ्यावरती फॉरेननं कॅल्क्युलेट केलेल्या GDPचा आणि त्या संदर्भातलं का कंपल्शन करताय? सगळ्यांवर नाही करत आहे. आता अशा अनेक 4% जे शेतकरी आहेत ना ते गडगंज श्रीमंत आहेत, म्हणून तर त्यांना त्याचं मार्केटिंग व्हायची बिल्स नको होती, म्हणून तर ती सगळी उपोषणं त्यांनी केली. त्यामुळे तो भाग नाहीच आहे. पण शेवटी सगळेजण फक्त स्वांताय सुखाय तत्वानुसार नाही शेती करत, त्यांना त्याच्यातनं अर्निंग हवं असतं. आणि आज कसं झालंय की पहिल्यांदा कसं होतं की शेतकरी हा फक्त शेती उत्पन्नावरच पूर्णतः अवलंबून असायचा. हळूहळू कसं झालं, इतर ज्या अलाइड ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे तुमचं काय कुक्कुट पालन म्हणा, अंडी, डेअरी फार्मिंग, हे सगळं
ह्याच्यामधून त्याचं जे डायव्हर्सिफिकेशन झालं त्याच्यातनं ऍक्च्युली त्याच्या उत्पन्नाला टेकू मिळाला. म्हणजे एखाद्या वर्षी जर कमी पाऊस झाला तरी चारा जर पुरेसा असतो कारण त्याला तेवढा पाऊस लागत नाही तर डेअरी फार्मिंग तुम्हाला होतं. आता भारतात तसं होऊन ऍक्च्युली दुग्ध उत्पादन हे शेती कृषी क्षेत्रातलं सगळ्यात मोठं उत्पादन आहे आज. पण होतं काय पुढे त्याचं चांगलं निर्यात होण्यासाठी त्याच्यापासून इतर प्रोसेस प्रॉडक्ट्स होऊन देशाचं हे वाढण्यासाठी आणि आपलं GDP हे काय कोणी फॉरेन ऑर्गनायझेशन मेजर करत नाही. आपलं GDP आपला देशच मेजर करतं. त्यांनी फक्त ते डॉलरमध्ये कन्व्हर्ट केलंय आणि त्यांनी जागतिक पातळीवर ती रेंज डिफाईन केली. प्रश्न असा आहे की आर्थिक विषमता मोजायला स्टँडर्ड डिव्हिएशन सारखं काही पॅरामीटर वापरतात का? आपलं पर कॅपिटा इन्कम $2500 असेल तर त्याचं स्टँडर्ड डिव्हिएशन साधारण किती आहे? आपण आर्थिक विषमता मोजण्यासाठी गिनी कोइफिशियंट हे मेजर वापरलं जातं आणि त्याच्यात आता आपला स्कोर हा 0.9 हून वाढलेला आहे. म्हणजे बघायला गेलं तर इथे इट्स अ व्हेरी वाईड स्टँडर्ड डिव्हिएशन. दुसरा प्रश्न आहे सतत वाढणाऱ्या डॉलर रेटचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? हे बघा कुठली करन्सी जर झपाट्याने वाढली ना तर त्याच्यामुळे एक प्रकारची हलचल किंवा इन्स्टेबिलिटी तयार होऊ शकते. पण जर डॉलर एका धीम्या गतीने वाढत गेला तर ऍक्च्युली त्याचा दुष्परिणाम होण्यापेक्षा सत्परिणामच भारतावर होऊ शकतो. कारण त्याच्यामुळे आपल्या एक्सपोर्ट्सची किंमत जागतिक बाजारपेठेत कमी होते, इम्पोर्ट्सची किंमत वाढते आणि एक्सपोर्टची किंमत जर कमी झाली तर एक्सपोर्टसाठीची मागणी वाढते आणि आपल्याला मिळणारी फॉरेन एक्सचेंज वाढू शकते आणि इम्पोर्ट जर महागडे झाले तर इम्पोर्टसाठीची मागणी कमी होते आणि आपली फॉरेन एक्सचेंज वाचू शकते. त्याच्यामुळे जर धीम्या गतीने डॉलर ॲप्रिशिएट झाला तर ते देशासाठी भारतासारख्या देशासाठी अजिबात हानिकारक नाहीये असं मला वाटतं. कारण आपल्या देशातला महागाईचा दर हा इतर देश ज्यांच्याबरोबर आपण ट्रेड करतो व्यापार करतो त्यांच्या देशातल्या महागाईच्या दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे रुपयाचं अवमूल्यन होणं डिप्रिसिएशन होणं हे आपल्या देशासाठी हितावह आहे. फार्म लॉज आणि लेबर लॉज मध्ये काय चेंजेस केले पाहिजेत? लाडकी बहीणमुळे किती बोजा वाढेल? आता लाडकी बहीण वगैरेचं स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळे तो कितीने तो वाढलाय कारण सरकारी काय म्हणायचं ताळेबंद हे फार पारदर्शक नसतात आणि त्याचं कसं क्लासिफिकेशन केलंय काय आहे हे मला माहीत नाही. पण हे मात्र आहे की लाडकी बहीण योजना आणण्याच्या पूर्वीच महाराष्ट्र राज्याची वित्तीय तूट ही कमालीची वाढलेली होती. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ एवढाच की हे सगळं करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हे फायनान्शियल मार्केटमधून कर्ज काढतंय आणि त्याच्यामुळे व्याजाचे दर वाढायला महाराष्ट्र राज्याचं खूप मोठं योगदान असणार आहे. फार्म लॉज विषयी मी आधीच म्हटलं की ती अत्यंत उपयुक्त बिल होती कारण त्याच्यामुळे गरीब शेतकऱ्याच्या उत्पादनाचं उत्तम रीतीने मार्केटिंग झालं असतं. आज आपण बघतो की शेतकरी जे पिकवतो आणि त्याच्यासाठी त्याला जे दाम मिळतं आणि प्रत्यक्ष आपण दुकानातनं घेतो आणि त्यासाठी जे देतो किंवा भाजीपाला किंवा फळवाल्यांकडून त्याच्यात खूप फरक असतो कारण मध्ये भरपूर इंटरमिजियरीज आणि दलालांची चेन असते. तर ती मोडून काढण्यासाठी आणि कृषी बाजार समितीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ती बिलं आणली होती आणि माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबा होता कारण ती गरज होती. कारण आज मंडी वगैरे वर ज्यांची पकड आहे ते शेतकरी किंवा कोऑपरेटिव्ह बँकांवर ज्यांची पकड आहेत अशी माणसं ती मिळून ही संबंध ह्या व्यवस्थेचे फायदे घेतात. पण त्यावेळी आपल्या हातून एक महत्वाची चूक अशी झाली की हे
ही बिल्स बाहेर आणण्याच्या आधी केंद्रीय सरकारने राज्य सरकारांना विश्वासात घ्यायला हवं होतं, त्यांच्याबरोबर चर्चा वाटाघाटी करून, जसं जीएसटीच्या बाबतीत झालं. जीएसटीलाही आधी खूप लोकांनी विरोध केला, खूप राज्य सरकारांनी विरोध केला, पण नेगोसिएशन्स वाटाघाटी करून त्याच्यावर त्यांनी सोल्युशन मिळवलं. तर तसं आपण ह्या बाबतीत जर केलं असतं तर कदाचित आपल्याला आज जे दिसतंय तसं चित्र दिसलं नसतं. लेबर लॉजच्या बाबतीत मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी भारतात कसं होतं की मुख्यतः राजकारणी लोक, बँकर्स, त्याच्यानंतर मोठाले खाजगी उद्योग ह्यांची आपल्या अर्थव्यवस्थेसाठीच्या धोरणांवर इतकी जबरदस्त पकड आहे की त्यांच्या हिताच्या आड कुठलंही उदारीकरण आलं की लगेच त्याला विरोध होतो आणि काहीतरी पद्धतीने सत्तेचा वापर करून ते गाडलं जातं. त्यामुळे आपण ह्या सगळ्या बाबतीत हे बघायला पाहिजे की विशिष्ट उद्योग किंवा विशिष्ट राजकारण्यासाठी फायदा होणारं ते बिल आहे का त्याचा एक व्यापक समाजाला फायदा होणार आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी सरधोपट विधान करणं किंवा सपाटीकरण करणं मला मान्य नाही. त्यामुळे लेबर मार्केटसाठी मी जसं म्हटलं, आता मगाशी मी म्हटलं की AI किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे पुष्कळ अनएम्प्लॉयमेंट वाढण्याचे धोके निर्माण झालेत. तर त्याच्यासाठी हे कळू शकतो आपण की बँका किंवा सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जे उच्च पदस्थ लोक आहेत, मॅनेजर लेवलचे लोक आहेत, त्यांची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी, प्रॉडक्टिव्हिटी वाढण्यासाठी आपण टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. पण जी निम्न स्तरावर काम करतायत, श्रमिक आहेत, त्यांना बेरोजगार करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजी वापरता कामा नये, कारण ह्याच्यातनं आपले सामाजिक प्रश्न अधिक उग्र बनतील. पण आपण एक्झॅक्टली ते करतोय. म्हणजे जी वरिष्ठ आहेत त्यांचे पगार कसे वाढतात आणि खालच्या स्तरावरच्या लोकांना नोकरीचीही शाश्वती नाही. हे जे चित्र आहे ना ते भयानक. व्याख्यानात बरीच कारणे मांडली गेली की जी आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात, पण त्याचबरोबर देशाचं पॉप्युलेशन कारणीभूत आहे का आणि त्यासाठी काही केलं जात आहे का? नाही, हे अगदीच संयुक्तिक आहे हा प्रश्न. देशाचं पॉप्युलेशन नक्कीच कारणीभूत आहे, पण तुम्ही पाहिलं तर आपण नेहमी देशाची सरासरी बघतो, पण आपण निरनिराळ्या राज्यांचं पाहिलं तर आज हा प्रश्न सगळ्यात जास्त उग्र हा उत्तरेच्या राज्यांमध्ये आहे. दक्षिणेच्या राज्यांमध्ये आता ऍक्च्युली त्यांचा पॉप्युलेशनचा दर म्हणजे पॉप्युलेशन कॉन्ट्रॅक्ट होणं किंवा कमी होण्याची आता प्रवृत्ती दिसून येते. तर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की जे इन्सेंटिव्ह दिले जातात जॉब्समध्ये, सरकारी जॉब्समध्ये वगैरे, ते अशा रीतीने राबवले पाहिजेत की ज्यामुळे ज्या राज्यांमध्ये अजूनही लोकसंख्येचा प्रश्न उग्र आहे त्या राज्यातील लोकसंख्या वाढीला आळा बसेल. हाऊ गव्हर्नमेंट शुड स्पेंड मनी ऑन फार्मर्स. आय थिंक मी मगाशी सांगितलंय माझ्या व्याख्यानात ते. दिल्लीमध्ये केजरीवालने आपण सांगितलेल्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काम केले तरी लोकांनी ॲप्रिशिएट का केले नाही? नाही, मला नाही असं वाटत. ते विशिष्ट काम ॲप्रिशिएट केलं गेलं, पण इतर जी कामं त्यांनी केली ज्याच्यातनं त्या पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर आला, त्यामुळे त्यांची क्रेडिबिलिटी कमी झाली. पण ह्या दोन गोष्टींसाठी त्यांनी केलेल्या कामाचं बऱ्यापैकी ॲप्रिसिएशन झालेलं होतं आणि मला वाटतं त्यानंतर त्यांना जो विजय मिळाला होता तो सुद्धा त्यामुळे मिळाला होता. मध्यम वर्गाकडून मोठ्या प्रमाणात खर्च न केल्या जाण्यामागे मध्यमवर्गीय मानसिकता कारणीभूत आहे का? याचं दुसरं टोक चंगळवादाचं गाठलं तर तेही धोकादायक ठरेल का? मला वाटतं की ऑलरेडी आपण चंगळवादाचं टोक गाठलेलं आहे. जे मी मगाशी म्हटलं, रिझर्व्ह बँकेचं स्टॅटिस्टिक्स हे दाखवतं की सेव्हिंग्ज रेट कमी होत चाललाय आणि कर्ज काढून सण साजरी करण्याची वृत्ती वाढते, इंडेटेडनेस वाढतोय. ह्याचा अर्थच हा आहे की आपण
चंगळवादाचं टोक म्हणजे अंथरूण पाहून हातपाय पसरावं ही मानसिकता राहिलेली नाही आज अनेक तरुणांमध्ये किंवा हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये. सो त्यामुळे ते जास्त धोकादायक आहे असं मला वाटतं. आपण सांगितले की 27% तरुण आहेत भारतात. तसेच दुसरे असे म्हणालात की 85 तरुण बेकार आहेत, म्हणजे 27 पैकी 23-24% बेरोजगार आहेत. त्यात ग्रॅज्युएट किती व कमी शिकलेले किती? नाही, हे स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे नाही आहे, पण मी एवढं सांगू शकते की आज आपल्याकडे एज्युकेशनल अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण पण जबरदस्त आहे. म्हणजे असं नाही आहे की आपल्याकडे एज्युकेशन इज अ गॅरंटी फॉर एम्प्लॉयमेंट. त्याच्यामुळे ते उद्योगजीवी शिक्षण अजूनही आपण देऊ शकत नाही आहे, ही शोकांतिका आहे. थँक्यू. कोणाची प्रश्नोत्तर नसतील तर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊया. तर श्रोते हो, शहाणे करून सोडावे सकल जन ह्या आपल्या व्याख्यानमालेच्या ब्रीदवाक्यानुसार आजच्या ज्ञानसत्रात डॉक्टर रूपा मॅडम यांनी मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यात अडकलेला भारत असा क्लिष्ट वाटणारा विषय सहज सोपा करून सांगितला. मुदलात मध्यम उत्पन्नाचा सापळा असं काही असू शकतं हेच आपणा सर्वसामान्यांना लक्षात येत नाही. मग फिस्कल डेफिसिट असो, ट्रेड डेफिसिट असो, कर्ज, बाजारीकरण, उत्पादकता, पेपर, करन्सी, बॉन्ड, स्प्रेड्स हे आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या लक्षातही येत नाही. मग आता ह्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर भारताला काय करायला पाहिजे, आपल्याला कोण थांबवतंय, त्यातून मार्ग काय काढायचा, हे असे एक प्रश्न उभे राहतात. आता आपल्या लक्षात आलं तर वरील अडथळे आपण पार करू शकतो याचा आपल्याला किमान अंदाज आलेला आहे. ठीक आहे, 2047 एक टार्गेट ठरवलेलं आहे, ते होईल का नाही आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण प्रयत्न करू शकतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे किंवा आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका ह्या श्री समर्थ शिकवणीप्रमाणे आपण भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपापले कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडूया आणि टार्गेटेड 2047 विकसित भारत निर्माण करण्यासाठी हातभार लावूया. मॅडम, आज खऱ्या अर्थानं आपण अर्थपूर्ण व्याख्यानात आम्हा सर्वांचे अर्थभान जागवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटी मी श्री बेडेकर सरांना आमंत्रित करतो की त्यांनी मॅडमचा श्रीफल आणि पुष्पगच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या पुढील भागात मी श्री महेश भागवत आणि धनश्री मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं, त्यांचं निवेदन. नमस्कार. सुषमा स्वराज मंच बोरिवलीतर्फे दर महिन्याला भारताच्या विदेश नीतीला अनुसरून जी काही व्याख्यानं आयोजित केली जातात त्यामध्ये खूप नामांकित वक्ते आपण बोलावतो आणि त्याचा आत्तापर्यंत आस्वाद खूप जणांनी घेतलेला आहे. यावेळेला दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी आपल्याला एक अतिशय सुंदर वक्त्या लाभलेल्या आहेत. ॲडव्होकेट आसावरी बापट, या माजी प्रथम सचिव आहेत त्या आणि भारतीय दूतावासातल्या रंगून, म्यानमार, काठमांडू, नेपाळ इथं त्यांनी काम केलेलं आहे. तर त्या आपल्याला त्यांचा विषय आहे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, विदेश नीतीतील महत्त्वाची कडी. या विषयावर त्या आपल्याला इथं व्याख्यान देणार आहेत. अटल स्मृती उद्यान, शिंपोली टेलिफोन एक्सचेंज समोर, गोराई रोड, बोरिवली पश्चिम इथं हा कार्यक्रम होणार आहे, हे व्याख्यान होणार आहे 1 डिसेंबरला सकाळी 10 वाजता.
हां, त्यामुळे सर्वांनी आवर्जून यावं आणि आपल्या परिचितांना, आप्तेष्टांना आणि खास करून तरुण वर्गाला या व्याख्यानाला घेऊन यावं ही अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. थँक्यू मॅडम. श्रोते हो, या तुम्हाला बोलत या पुढील सत्रात श्री महेशजी त्यांचं निवेदन करणार आहेत. नमस्कार, मी महेश भागवत. मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल नितसुरेवाड्यांचे आभार. मी एका वेगळ्या विषयाबद्दल 1 मिनिट बोलणार आहे. गेली अनेक वर्ष सामाजिक कामात ग्रामीण भागामध्ये काम करतो. तिथे असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये, विशेषतः जनजाती भागामध्ये, वनवासी भागामध्ये मंदिरं नाही आहेत आणि तिथल्या लोकांची मागणी आहे की मंदिरं बांधावीत म्हणून. परंतु वनवासी भाग असल्यामुळे, गरिबी असल्यामुळे त्यांच्याकडे तेवढं आर्थिक बळ नाही की ते स्वतः मंदिरं उभी करतील. त्यामुळे मग आम्ही काही जणांनी मिळून मंदिरं बांधण्याचा संकल्प केला. एक मंदिर एप्रिल महिन्यामध्ये विठ्ठल रखुमाईचं माळशेज घाटाच्या पायथ्याशी एक गाव आहे फांगुळ गव्हाण म्हणून, तिथे बांधलं. आणि आता 3 मंदिरांचं काम चालू झालेलं आहे वेगवेगळ्या भागामध्ये. जव्हार तालुक्यामध्ये एके ठिकाणी, मुरबाड तालुक्यामध्ये 2 ठिकाणी. याकरता आम्ही चित्त मंदिर विकास फाउंडेशन हे एक ट्रस्ट सुद्धा स्थापन केलं आहे. मी बोरिवलीमध्ये गोराईतच राहतो. तुम्हाला सगळ्यांना विनंती ही आहे की ही मंदिरं बांधणं हा नॅचरली खर्चिक विषय आहे. त्यामुळे आम्हाला नक्कीच आर्थिक सहभागाची गरज आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती की नंतर ह्या कार्यक्रमाच्या नंतर मी इथे थांबतो. ज्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. थँक्यू सर. श्रोते हो, या व्याख्यानमालेला आपण उपस्थित राहून आमचे मनोबल वाढवले त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. या व्याख्यानमालेच्या पुढील सत्रात म्हणजे उद्या शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी समाज पोखरणारा वोकिझम या विषयावरती विचार मांडण्यासाठी विख्यात समाजशास्त्रज्ञ श्री अभिजित जोग उपस्थित राहणार आहेत. आजच्याप्रमाणे उद्याही आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आम्ही आपणास नम्र विनंती करतो. शुभरात्री. श्रीराम.